महाराष्ट्रातील अनेक कुटुंब, मग त्यामध्ये मुंडे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल किंवा सातारचं राजघराणं असेल, कोल्हापूरचं राजघराणं असेल, सांगलीचं वसंतदादा घराण्यात परंपरागत बऱ्याच वेळा फुटी झाल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी या फुटी नेहमीच घडत असतात, पारक्रमण होत असतं। त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबातील ही फूट या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल। तसंच जे आज माढा मतदारसंघामधलं गेली 3 दशकं राजसत्तेवर असलेलं हे कुटुंब आणि या राजकीय कुटुंबामध्ये आश्रय किंवा राजसत्तेसाठी असलेली महत्त्वाकांक्षा ही काही लपून राहिल्यानं कालच परवा या ठिकाणी गोष्ट म्हणले की बबनदादा हे माझा मुलगा रणजित शिंदे हा त्या ठिकाणी कारखाना काढायचा असं म्हणतो। रामभाऊ वागल फेसबुक, रामबान यूट्यूब चॅनल यामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्रांनो, माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे, रमेश शिंदे व संजय मामा शिंदे यांच्यामध्ये जो राजकीय संघर्ष सुरू झाला होता त्या संघर्षाविषयी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्या संदर्भातली संपूर्ण माहिती या ठिकाणी विचारात घेणार आहोत। महाराष्ट्रातील अनेक कुटुंब, मग त्यामध्ये मुंडे कुटुंब असेल, पवार कुटुंब असेल किंवा सातारचं राजघराणं असेल, कोल्हापूरचं राजघराणं असेल, सांगलीचं वसंतदादा घराणं असेल, या अनेक घराण्यात परंपरागत बऱ्याच वेळा फुटी झाल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी या फुटी नेहमीच घडत असतात, पारक्रमण होत असतं। त्याचबरोबर मोहिते पाटील कुटुंबातील ही फूट या ठिकाणी विचारात घ्यावी लागेल। तसंच जे आज माढा मतदारसंघामधलं गेली 3 दशकं राजसत्तेवर असलेलं हे कुटुंब आणि या राजकीय कुटुंबामध्ये जी राजाश्रय किंवा राजसत्तेसाठी असलेली महत्त्वाकांक्षा ही काही लपून राहिलेली नाही। आणि मग या कुटुंबाविषयीचं माढा मतदारसंघामध्ये लोकांना कुतूहल होतं। आणि मग माढा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे हे थांबणार आहेत म्हणल्यानंतर रणजित शिंदे हे त्यांचे पुत्र उद्याच्या विधानसभेचे संभाव्य उमेदवार असणार आहेत आणि त्याच उमेदवाराच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावला होता। आणि मग महाराष्ट्रामध्ये एक चर्चा सुरू झाली की बबनदादा शिंदे कुटुंबामध्येच यावेळची निवडणूक लागते की काय, कुटुंबामध्ये द्वंद्व का घडले याविषयीचा जाणून घेण्याचा लोकांना कुतूहल निर्माण झालं। आणि जेव्हा ह्या गोष्टीच्या सामोरे जाण्याचा किंवा या गोष्टीचा परामर्श घेण्याचा विचार आला तेव्हा एक गोष्ट झाली की बबनदादा शिंदे असतील, संजय मामा शिंदे असतील किंवा रमेश मालक शिंदे असतील, हे तिघंही बंधू या ठिकाणी राजकारणामध्ये होतेच आणि आहेतही। त्या ठिकाणी माढा मतदारसंघाचे आमदार हे बबनदादा आहेत, त्याचप्रमाणे करमाळा मतदारसंघाचे आमदार हे संजय मामा आहेत। पण या दोघांचाही बॅकबोन म्हणून काम करणारे रमेश मालक शिंदे हे एक हॉटेल व्यावसायिक, धनश्री परिवार हा त्यांचा ग्रुप आहे। त्याचबरोबर ते बांधकाम व्यावसायिकी आहेत आणि कॉन्ट्रॅक्टरही आहेत की जेणेकरून माढा मतदारसंघातील सगळी कामं याच कुटुंबाकडे असतात। हे एक या ठिकाणी महत्त्वाचं अधोरेखित करावं वाटतं आणि त्यामुळे पैसा वाढला। त्याचबरोबर साखर कारखानदारी, आज बबनदादा शिंदे कुटुंबाकडं जवळपास 5 साखर कारखाने आहेत आणि ह्या साखर कारखान्यातून राजकारणातून साखर कारखाना, व्यवसाय, धंदा या कुटुंबाभोवतीच नेहमी माढा मतदारसंघातील फिरत राहिलं। आणि मग हे फिरत असताना एक गोष्ट घडली की प्रत्येकाला वाटतंय मी आमदार व्हावं। आज 30 वर्ष बबनदादा आमदार होते, वयोमानानुसार आता ते आमदार होणार नाहीत अशी भूमिका असताना बबनदादालाही पुत्राचा शोक या ठिकाणी आवरता आला नाही आणि पुत्रप्रेम थांबवता आलं नाही। वास्तवात या गोष्टी सार्वभौम असतात किंवा ते परंपरागत नैसर्गिक आहेत आणि त्या नैसर्गिक गोष्टीमध्ये बबनदादांनी आपल्या चिरंजीवाची, मोठ्या चिरंजीव रणजित शिंदे जे आज जिल्हा दूध संघाचे प्रमुख आहेत, चेअरमन, त्याचबरोबर माढा मतदारसंघाच्या माढा पंचायत समितीचे ते सभापती होते, विद्यमान जिल्हा परिषद सदस्यही होते, असे रणजितसिंह शिंदे यांना त्यांनी उमेदवारी घोषित केली। म्हणजे त्यांच्याकडून उद्याच्या काळात ते संभाव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील किंवा अपक्ष असतील, बहुतांश ते अपक्ष असतील। आणि या ठिकाणी हे ओळख असतानाच जे रमेश मालक शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे हेही राजकारणामध्ये खूप मोठा झंझावात आणि युवा वर्गाचं आयकॉन म्हणून ते माढा मतदारसंघामध्ये किंवा माढा तालुक्यामध्ये प्रसिद्ध होते। आणि मग त्यांनाही राजकीय महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, पैसा आहे, सत्ता आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाकांक्षाही असलीच पाहिजे। परंतु त्यांना
ज्याप्रमाणे प्रत्येक पुतण्याला चुलत्यानं दाबलं त्याच पद्धतीनं चुलत्यानं त्यांनाही एका पंचवार्षिकमध्ये दाबलंच आणि पंचायत समिती सदस्य असताना सभापती होता आलं नाही. तर आपल्या छोट्या मुलाला बबनदादांनी सभापती केलं. तर एका कार्यकर्त्यानं कालच परवा या ठिकाणी एक गोष्ट म्हणली की बबनदादा हे प्रचंड स्वार्थी आहेत आणि मग स्वार्थी असल्यानंतर ते काय करतात तर आधी स्वतः, त्यानंतर मुलगा, त्यानंतर भाऊ आणि त्यानंतर मग कोण पुतण्या, त्याच्यानंतर मग नातेवाईक आणि त्या नातेवाईकानंतर मग कार्यकर्ता, अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे, उतरंड आहे. पण सार्वभौम विचार, सर्वसमावेशक काम करण्याची पद्धत ही बबनदादांची आहे. सगळेच लोक राजकीय महत्त्वाकांक्षी असतात असं नाही, पण कामावर समाधानी आणि कामासाठी अपेक्षित असणारी काही लोकांची मांडणी असते, बहुतांशी लोकांची असते. तर त्याबरोबर बबनदादांचं हे सगळं राजकारण चालत असताना उद्याच्या काळात बबनदादा थांबत असताना धनराज शिंदे विरुद्ध रणजित शिंदे अशी निवडणूक माडात होते की काय असं वाटत असताना बंडाचा झेंडा धनराज शिंदेंनी फडकवला असताना हे का घडलं तर या पाठीमागे जायचं असेल तर बबनदादा शिंदेंनी 1995 साली विधानसभेची निवडणूक जिंकली. त्यानंतर 98-99ला त्यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना काढला. त्यानंतर 2002-03च्या पुढं विठ्ठल कॉर्पोरेशन संजय शिंदे यांनी काढला आणि मग त्यांच्यानंतर मग या धाकट्या भावाला जो रमेश मालक शिंदे आहेत, हे बांधकाम व्यावसायिक आणि हॉटेल व्यावसायिक असताना यांनाही वाटलं की आपला एक कारखाना असावा आणि त्यामुळं त्यांनी नजीक पिंपरी या ठिकाणी बबनदादा शिंदे शुगर्स या नावाचं लायसन घेतलं आणि माढा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये त्यांनी हा साखर कारखाना उभारण्यासाठीचे प्रयत्न, जमीन खरेदी करण्यासाठी काही गोष्टीचे ॲडव्हान्स दिले गेले आणि जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि मग जेव्हा ही गोष्ट आता बबनदादांच्याही मुलाच्या लक्षात आली की बबनदादांचा मुलगा हा त्या ठिकाणी मला कारखाना काढायचा आहे, ही भूमिका घेतली आणि तेव्हा बबनदादांनी आपल्या रमेश मालक शिंदे या छोट्या भावाला सांगितलं की आता तू त्या कारखान्याविषयी करू नको, तर माझा मुलगा रणजित शिंदे हा त्या ठिकाणी कारखाना काढायचा असं म्हणतोय. आणि मग हे सगळं जेव्हा घडत होतं तेव्हा रमेश मालक शिंदे यांना शॉकेक झाले आणि मग त्यांनी संकल्प केला की मी घर सोडणार आणि मग राजकारणातनंही पाठीमागं असणार. परंतु बंधूच्या पाठीमागे ते कायम राहिले. रमेश मालकांनी कधीही गेल्या 10 वर्षात बंद केलं नाही, पण बॅकबोन म्हणून काम करत राहिले, व्यावसायिक म्हणून काम करत राहिले. आणि त्यानंतर राजकारणात त्यांचा मुलगा आला, पंचायत समिती सदस्य झाला. रणजितसिंह शिंदे यांनी माढा तालुक्याच्या पूर्व भागामध्ये बबनदादा शिंदे शुगर नावाचा कारखाना त्यांनी निर्माण केला. मग हे सगळं होत असताना बाकी सगळ्या भावांना आहे आणि मग मलाच नाही, ही एक मनातली असलेली वेदना हे कधीही ते लपवू शकले नाहीत. किंबहुना त्यांच्या कुटुंबामध्ये ही चर्चा होत असेल आणि मग हे कधीतरी आपल्याला मिळणारच नाही किंवा होणार नाही. उद्याच्या काळात राजकारणात आपल्याला दाबलं जातं आहे आणि या गोष्टीची जाणीव झाल्यानंतर धनराज शिंदे यांनी या ठिकाणी बंड केलं आणि त्यानंतर त्यांनी एक व्यवसाय म्हणून उभा करण्यात ग्रुप पाहत असतानाच त्यांनी प्रोसेस इंडस्ट्री एक टाकली की जी कनेरगाव आणि दैवलीच्या माळरानावर आहे आणि त्याच्यानंतर त्यांचं काम सुरू झालं. सामाजिक कामामध्ये त्यांनी भाग घेतला, पंचायत समिती सदस्य झाले, पंचायत समितीमध्ये त्यांना साईड ट्रॅक केलं गेलं आणि हे सगळं दाबत असताना मग एक गोष्ट झाली की एके दिवशी बंडाचं निशाण फडकलं गेलं आणि ते केवळ एकच बबनदादा थांबतायत आणि रणजित शिंदे हे उद्याच्या काळातले भविष्यातले उमेदवार या माढा मतदारसंघातले आमदारकीचे दावेदार असणार आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर कुटुंबामध्ये एक मोठा कलह, उद्रेक झाला आणि त्या उद्रेकाबरोबर धनराज शिंदे यांनी मी विधानसभेची निवडणूक लढवणार ही गोष्ट आली आणि मग हा विषय चर्चेत आला की हे का घडतंय किंवा का घडलं. तर ही घडण्याचं कारण एकच होतं की ह्याच्यात मूळ म्हणजे त्यांना राजकीय सहभाग दिला गेला नाही आणि त्यांच्या साखर कारखानदारीला पुत्रप्रेम अडचणीचं झालं आणि ही गोष्ट घडत असतानाच मग अनेक गोष्टी झाल्या आणि फूट शिंदे कुटुंबात पडते की काय आणि मग बबनदादांचं राजकारण धोक्यात येतं की काय, ही गोष्ट जेव्हा आठवली तेव्हा सगळ्या कुटुंबाला म्हणजे त्यांचे सगळे मेहुणे, आज मला वाटतं तेव्हा 3-4 मेहुणे आहेत, काय वालचंदनगरला आहेत, वेळापूरला आहेत, कर्नाटकात एक आहेत, अशा सगळ्या मेहुण्यांना याची जाणीव झाली. आणि मग राजकारणात पूर्व इतिहास पाहिला गेला की जेव्हा कैलासवासी विठ्ठलराव शिंदे आमदार झाल्यानंतर आमदारकी गेली आणि त्यानंतर या शिंदे कुटुंबांना आमदार होण्यासाठी अनेक तडजोडी कराव्या लागल्या, अनेक लबाड्या कराव्या लागल्या, अनेक गोष्टीविषयी बंड करावं लागले, अनेक ठिकाणी गद्दाऱ्या कराव्या लागल्या आणि त्यानंतर मग बबनदादा शिंदे 95ला मोहिते पाटलांच्या सहकार्यानं आमदार झाले. ही गोष्ट यांच्या कुटुंबियांच्या सगळ्या लक्षात आल्यानंतर यांनी हे बंड शमवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले आणि अनुभवी मुत्सदी बबनदादा असल्यामुळे त्यांनी एक गोष्ट झाली की या ठिकाणी त्यांचे सगळे भाऊजी आणि सगळ्या बहिणी यासाठी पुन्हा पदर खुचून सरसावल्या आणि मग एका ठिकाणी
की ज्या माळरानावर एका हे सगळे तिन्ही बंधू आणि यांच्या बहिणी त्याचबरोबर यांचे भाऊजी यांनी या ठिकाणी एक बैठक आयोजित केली. त्या ठिकाणी यांची कुठलीही मुलं हजर नव्हती आणि हजर नसल्यानंतर एकमेकाचं जे काही आहे ते सगळं बोलून झालं. आणि बोलून झाल्यानंतर या बहिणीने एक आग्रह केला की तुम्ही ज्याप्रमाणे कैलासवासी विठ्ठलराव शिंदे यांची आमदारकी गेल्यानंतर या कुटुंबाला राजसत्ता मिळण्यासाठी जवळपास 20 वर्षे गेली आणि तुम्ही 30 वर्षे राजसत्तेत आहात, तर या गोष्टीचा परिणाम जर उद्या शिंदे कुटुंबाला भोगायची वेळ आली तर तो सगळ्यावर परिणामकारक असेल. सगळं कुटुंब त्यामुळे बेचिराक होईल की आज टोकाचा विरोध करून किंवा टोकाची महत्त्वाकांक्षा बाळगलेला हा घराणं उद्याच्या काळात संपूर्ण संपुष्टात येईल. या गोष्टीची जाणीव भगिनींनी करून दिली. त्याचबरोबर त्यांच्या जाणत्या अनुभव संपन्न असलेल्या मेहुण्यांनी करून दिली आणि गेल्या 30-40-50 वर्षे राजकारणात असलेल्या बबनदादांनाही यांची जाणीव झाली. आणि मग त्यांनी या ठिकाणी सगळ्या गोष्टीच्या चुका पदरात घेतल्या, पोटात घेतल्या आणि त्यानंतर जो बबनदादा शिंदे शुगर हा कारखाना आहे, हा कारखाना रमेश मालक शिंदे यांना देण्याचं अभिवचन दिलं किंवा त्याविषयीचा ड्राफ्ट तयार करून तो कारखाना त्यांच्या नावावर ओव्हरटेक केला असं बोललं जातं आहे. आणि खरी गोष्ट आहे की त्यांनाही पाहिजे. आणि मग त्यांनी घेतल्यानंतर त्याच्याविषयीचं अभिवचन काय, तर या ठिकाणी शिंदे कुटुंबातला कोणीतरी एक माढा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय, त्यामध्ये शिंदे कुटुंबामध्ये बंड होऊ नये हा विचार या ठिकाणी केला गेला. आणि मग कुटुंबात हा एक गोष्ट आहे की भाऊजींचा अधिकार किंवा भाऊजींचं सांगणं ही या ठिकाणी अधिकारवाणीनं बबनदादांनी स्वीकारलं. छोटे बंधू असलेल्या रमेश मालकानेही त्याचबरोबर टिकायचं ठरवलं की ते व्यवसायाचे अनुभवी असल्यामुळे व्यवसायातले अनेक अनुभव आणि राजकारणात बॅकबोन म्हणून काम केल्यामुळं त्यांनाही या परिणाम झाली. आणि संजय शिंदे की जे महत्त्वाकांक्षी आहेत परंतु आपला एक कारखाना आपल्या हातून गेला आहे या गोष्टीची जाणीव असलेले संजय शिंदे भविष्यात कर्जबाजारी कसे असल्यानंतर आणि राजसत्ता संपल्यानंतर आपलं काय होईल याची जाणीव सगळ्यांनी करून घेतली. आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला की शिंदे कुटुंब हे एकत्र असलं पाहिजे, या कुटुंबाची मोठ एकत्र असली पाहिजे, तरच उद्याच्या काळात आपण राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करू शकतो. या गोष्टीची जाणीव झाली आणि या ठिकाणी हे बंड शमलं. परंतु हे बंड फक्त शमलं नाही तर या कुटुंबातील तात्पुरत्या स्वरूपाचे वाद मिटले गेले. उद्याच्या काळात धनराज शिंदे हे बबनदादा शिंदे शुकर नजीक पिंपरीचा पाहतील किंवा रणजितसिंह शिंदे विठ्ठलराव शिंदे युनिट नंबर 1-2 किंवा म्हैसगावचा उद्याच्या काळात त्यांचा होणारा 3रा किंवा संभाव्य 2रा हे युनिट या ठिकाणी थांबवली जातील. या ठिकाणी त्याचा आराखडा तयार केला जाईल एक व्यावसायिक म्हणून. आणि उद्याच्या काळात हे राजकारण होत असताना आज हे बंड संपलं आहे आणि उद्याच्या काळात हे राजकारणात उद्याच्या विधानसभेला 2024च्या विधानसभेला रणजितसिंह शिंदे यांच्या किंवा बबनदादा शिंदे यांच्याच उमेदवारीच्या पाठीमागे संपूर्ण कुटुंब हे माढा मतदारसंघामध्ये उभारेल अशी आज परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यामुळं हे कुटुंब एकंदरीत फुटता वाचलं. आणि हे फुटता वाचल्यामुळं यांना कुठंतरी राजकीय भविष्य राहिलं किंवा टिकलं असं म्हणावं लागेल. अन्यथा पिंडीचा आळा सुटल्यानंतर चिपाडं हे सैरभैर होतात, तशी ही चिपाडं सैरभैर झाली असती आणि मग पिंडी ही एकमुखी राहिल्यानंतर ती कुणीही मोडू शकत नाही, परंतु चिपाडं मात्र कुणीही मोडू शकतं. अशी चिपाडं या कुटुंबाची झाली असती. पण शिंदे कुटुंबाची चिपडं होता राहिली आणि एक कुटुंबाची मोळी अबाधित राहिली. खरं तरी यासाठी त्यांचे भाऊजी त्यांच्या भगिनी यांना खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजेत किंवा त्यांनी या कुटुंब एक राजकारणातलं कुटुंब टिकावं याविषयी केलेला प्रयत्न खरंच एक वाखाणण्याजोगा आहे. तीच भूमिका महाराष्ट्रातल्या अनेक भगिनींनी घ्यावी, अनेक राजकारणातल्या कुटुंबाने घ्यावी की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक कुटुंब फुटली आणि ते कुटुंब आज कुठेही एकत्र नाहीत, तर काही अंशी एकत्र येतात तर परिस्थिती अपरिहार्य असते, राजकीय महत्त्वाकांक्षा असेल. पण भविष्यात हे कुटुंबही एकत्र राहील हे भविष्यात सांगता येत नाही, कारण धनराज शिंदे यांचीही महत्त्वाकांक्षा खूप मोठी आहे आणि रणजित शिंदे यांच्यापेक्षा लोकाश्रय आणि राजाश्रय मिळवण्यामध्ये धनराज शिंदे हे माहीर आहेत. त्यामुळं उद्याच्या काळामध्ये धनराज शिंदेना राजाश्रय मिळवण्यासाठी ते संघर्ष करतीलच, पण रणजितसिंह शिंदे यांनाही आपल्यात खूप मोठा आमूलाग्र बदल करावा लागेल. लोकांमध्ये काम कशी करण्याची वडिलांचा जो ट्रॅक आहे, वडिलांची जी या ठिकाणी लखब आहे ती त्यांना घ्यावी लागेल. आणि मोठ्या झाडामध्ये झाडाखाली जी सावली उभारते ती सावली छोटी झाडं त्या ठिकाणी उठाळून दिसत नाहीत, तर ते आता रणजितसिंह शिंदे यांना सिद्ध करावे लागेल. आणि ती सिद्धता येण्यासाठी त्यांना त्या उद्याच्या काळात विधानसभा असेल किंवा आमदारकी असेल या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. आणि त्या प्रयत्नाला सामोरे जाण्यासाठी उद्या हे कुटुंब सिद्ध झालं आहे. आज एकच गोष्ट आहे की हे कुटुंब फुटता थांबलं आहे. एवढीच बाजू या ठिकाणी आज कुटुंबाविषयीची आहे. आणि नक्कीच हे आपणाला असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ, वेगवेगळे राजकीय भूमिका, वेगवेगळे संवाद
किंवा शेतीविषयक, आर्थिक आणि सामाजिक भावना आणि बांधिलकी आपण या ठिकाणी जपण्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या पुढे ते सादर करणार आहोत. तर हे व्हिडिओ आपण जरूर पाहावे, ऐकावे, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे. नमस्कार.